तर म्हणूया हालेलुया. खात्रीने तुम्हाला समजेल इतक्या सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हा नीतिसूत्र लिहिणारा दावीद पुत्र राजा शलोमोन आम्हाला लिहितो आणि काय म्हणतो पहा, ज्ञान घोषणा करीत नाही काय. काय म्हणतो? ज्ञान घोषणा करीत नाही का. ज्ञान काय करतं? घोषणा. आपण घोषणा देतो ना, माहिती आहे ना घोषणा. आपण गुड फ्रायडेला देतो, आपण ईस्टरला देतो. काय म्हणतो? प्रभू घोषणा. घोषणा ज्याला म्हणतो आपण. किंवा इलेक्शनला आपण घोषणा देतो ना, येऊन येणार कोण नाही का, घोषणा त्याला म्हटलं. तसं ज्ञान काय करतं? हा म्हणतो काय देत आहे? ज्ञान घोषणा देत आहे. ज्ञान घोषणा करतो. पण ज्याच्याकडे ज्ञान नाही त्याला शरमेने खाली मान घालावं लागते. त्याला पुढचे काय म्हणतात सांगता येत नाही, त्याला बोलता येत नाही. तो म्हणतो काय करणार, शिक्षण माझं आडवं येते, मला येत नाही, मी काय करू. प्रभूचं वचन काय सांगतं? नेण्याची थोडवी आपण देवाचे वचन शिकत आहोत. आणि मी असं म्हणेल एकदा देवासाठी म्हणूया हालेलुया. वचन शिकल्याशिवाय ते समजणार नाही. जर तुम्ही शिकलाच नाही तर समजेल का? नाही. आणि म्हणून आम्हाला समजून घेण्याकरिता शिकायचं आहे. म्हणून मी असं म्हणेल नवीन वर्षामध्ये एक डायरी घेऊन या, एक पेन घेऊन या आणि लिहा की आम्ही काय शिकलो ते आमच्या लक्षात राहील. जो शिकतो, लक्षात घ्या, जो शिकतो तो काय होतो? टिकतो. तो नेहमी टिकून आहे. तो घाबरत नाही कशाला, तो डळबळत नाही. तो म्हणतो येऊ दे ना, माझ्याकडे आहे त्या गोष्टीचं उत्तर, माझ्याकडे त्या प्रश्नांचं उत्तर आहे. कारण त्याला ठावक आहे की काय उत्तर द्यायचंय. म्हणून आम्हाला देवाचं वचन शिकलं पाहिजे. शिकल्याशिवाय असं म्हणतात दुसरा काय नाही मार्ग नाही, दुसरा काहीच मार्ग नाही. गरीबाला असं म्हणले शिक्षण हा त्याचा तिसरा डोळा आहे. तो शिकला तर प्रगती होईल. देवाचे ज्ञान समजले पाहिजे. मग ते ज्ञान आम्हाला काय करतं? नाशापासून वाचवतं. बोला हालेलुया. देवाचं ज्ञान. लक्षात घ्या, कोणाचं ज्ञान? पहिल्या वचनात काय म्हटलंय? ज्ञान घोषणा करीते. पण हे देवाचं ज्ञान नसेल तर खात्रीनं मनुष्याचा काय होतो? नाश होतो. आपण म्हणतो मला माहित नव्हतं म्हणून तसं घडलं. आपण म्हणतो जर माहित नव्हतं तर कशाला केलं? माहित नव्हतं. देवाचं ज्ञान जेव्हा माहिती होतं ना, मग आम्ही काय होतो? नाशापासून वाचलं जातो. आमचा नाश होणार नाही, आम्ही डुबणार नाही, आम्ही मरणार नाही. दुसरी गोष्ट असं म्हटले, ज्ञान देवाचं पवित्र ज्ञान आम्हाला पापापासून तारतं. पाप करण्याकरिता जेव्हा प्रवृत्त होतात आमचं हात, आमचं मन, आमचं हृदय, तेव्हा देवाचं ज्ञान जर आहे ना ते आम्हाला काय करतं? माघारी फिरवतं. ते म्हणतं की पाप करू नको. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणलंय की देवाचं ज्ञान आम्हाला मग काय करतं? शापापासून मुक्त करतं. पहिली गोष्ट म्हटलं की देवाचं ज्ञान आम्हाला वाचवत आहे. दुसरी गोष्ट ते पापापासून वाचवत आहे. आणि तिसरी गोष्ट ते आम्हाला शापापासून वाचवत आहे. पवित्र शास्त्र काय सांगतं पहा. परमेश्वराचे पवित्र ज्ञान मिळवण्यासाठी आम्हाला देवाचं वचन वाचलं पाहिजे, प्रतिदिवशी वाचलं पाहिजे, मग ते ग्रहण केलं पाहिजे. मी दरवर्षी तुम्हाला विचारतो की किती लोकांचं पवित्र शास्त्र वाचून संपलं. आणि जर संपलं असेल तर हालेलुया. बोला हालेलुया. म्हणजे हालेलुया. हे पवित्र शास्त्र देव काय आहे हे आम्हाला शिकवतं. आम्ही नवीन वर्षाच्या भक्तीला पण तुम्ही ऐकलं, त्याच विषयावरती त्या वक्त्यानं उपदेश केला की पवित्र शास्त्र काय झालं पाहिजे, आम्हाला माहीत असलं पाहिजे. हे सर्वात अनमोल आहे. म्हणून तो काय म्हणाला, माझ्याकडे किती रुपयाचं आहे? लाखो रुपयाचं शास्त्र आहे. बोलो हालेलुया. हे पवित्र शास्त्र आमच्याकडे असलं पाहिजे. हे पवित्र शास्त्र सगळ्यात सोपा विषय म्हणजे काय आहे? जीवनाचा मार्ग आहे. जीवनाचा मार्गच माहीत नसेल तर आम्ही पुढे भटकणार आहोत. आणि जग भटकत आहे, शोधत आहे रोज. म्हणून पवित्र शास्त्र वाचून आम्हाला काय करायचं आहे? संपवायचं आहे. जर लवकर ज्यांना संपवायचं शॉर्टकट मार्गानं तर हे एक पत्रिका आहे, कॅलेंडर म्हणता येईल की रोज काय वाचावं. त्यात एकच वचन आहे, ते वाचून पुढे पुढे आपल्याला जाता येतं. एक पवित्र शास्त्राचा आराखडा आहे, ते फ्री आहे, तुम्ही घेऊ शकता. इथे ठेवले मी. मला काय सांगायचं की सर्वांनी बायबल वाचून संपवा. खरंच देव समजेल. बोला हालेलुया. ज्यांना येत नाही ना, बाकीच्यांनी बसायचं. ज्यांना येत नाही, ज्याला येतं त्यांनी वाचायचं मोठ्यानं. दुसऱ्यानं काय करायचं? ऐकायचं. हा, तुमच्या समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही. आपोआप सुटेल. मग छोटीशी प्रार्थना करायची आणि जायचं. कदाचित 1 वर्षात नाही 2 वर्ष लागतील, लागू द्या, पण वाचा. एक अध्याय, 10 अध्याय
2-2 अध्याय, एक एक पुस्तक घ्या. आता आपण काय घेतलं होतं मागे? स्तोत्र घेतले होते, ते वाचून आपले चाललेत. मग आता नीतिसूत्र घेतले, किती झाले? 8. मग स्तोत्र संपले 150 अध्याय, नीतिसूत्र संपले 31 अध्याय. पवित्र शास्त्रातला एक भाग आपण, छोटासा भाग काय केला? संपवला. आता प्रगतीकरण संपवत आहोत. शिकता शिकता पवित्र शास्त्र पण आपण संपवणार आहोत. तुम्हाला काय करायचं? रोज घरी वाचायचंय. कमीत कमी जे शिकवलं ते तरी वाचायचं आहे. आणि ते वाचल्याच्या नंतर तुम्हाला पाहायला मिळेल की उपदेश तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय म्हणत आहे मी? पवित्र शास्त्र वाचायला आपल्याला काय केलं पाहिजे? शिकलं पाहिजे, सुरुवात केली पाहिजे. पवित्र शास्त्र वाचले नाही तर आपण पापातच राहणार आहोत. ते समजून घेतलं पाहिजे, वाचल्यानंतर त्यावर मनन केलं पाहिजे. देवाचे वचन समजले तरच, वाचले तरच ते समजेल. आणि मग आम्हाला कळेल की येशू कोण आहे. बोलो हालेलुया. कधी समजेल? वाचल्यावर. फक्त आम्हाला माहित आहे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. बऱ्याच लोकांना एवढंच माहिती, पुढं काय माहित नाही. काय झालं येशूचं? किती वर्ष त्याने सेवा केली काही लोकांना माहित नसतं. त्याचा बाप्तिस्मा कधी झाला काही लोकांना माहित नसतं. कोणी बाप्तिस्मा केला माहित नसतं. योहान कोण होता माहित नसतं. होशे कुठे आहे माहित नाही. मलाकी कोण होता माहित नाही. आणि मग आम्हाला जर देव आमचा काय माहित नसेल तर आम्हाला तारणापर्यंत पोहोचायला पुष्कळ अडचणी येतात. तारण हे फक्त लक्षात घ्या, तारण हे फक्त आणि फक्त कोणाच्या द्वारे आहे? येशूच्याच द्वारे आहे. तारणारा दुसरा कोणीच नाही. स्वर्गात जाण्याचा मार्ग फक्त कोण आहे? येशूच आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आम्हाला वचन वाचलं पाहिजे. तो काय म्हणतो की ज्ञान घोषणा करीत नाही काय? सुज्ञपणा आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय? सुज्ञान, ज्ञानाच्या पुढे आपण काय म्हणतो? मनुष्य कसा आहे? सुज्ञान आहे. तो काय करतो? गर्जना करतो. गर्जना कोण करतो? सिंह गर्जना करतो पा जंगलात. तो सकाळी उठला का डरकाळी फोडतो आणि सांगतो की जंगलाचा राजा कसा आहे? जिवंत आहे. गडबड गोंधळ चालणार नाही. त्याचा आवाज आल्यानंतर सगळे प्राणी काय होतात? सापडा सूप सगळे गायब होतात. काय म्हटलंय? सुज्ञान काय करतं? गर्जना करतं. जेव्हा मी उभं राहू प्रार्थना करू लागतो, लोक म्हणतात किती सुंदर, किती सामर्थ्यानं भरलेले शब्द होते, किती आशीर्वाद आम्हाला लाभला. काय बोलणार आहे तर मनुष्य? हे कधी कळतं? सुज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर. आणि म्हणून असं म्हणलं येशू शिवाय मार्ग नाही, दुसरा कोणताच मार्ग नाही स्वर्गात जाण्याचा. आणि जर तो मार्ग समजायचा असला तर देवाचं वचन समजलं पाहिजे, देवाचं ज्ञान आम्ही घेतलं पाहिजे. कारण मार्ग असं म्हटलंय, मार्ग सत्य आणि जीवन कोण आहे? येशू. दुसरा कोणी नाही. दुसरा जगात कुठलाच मार्ग नाही की त्या मार्गाने आम्हाला स्वर्गात जाता येतं. कुठल्याच कर्मकांडाने आम्हाला स्वर्गात जाता येत नाही. कुठल्या दान धर्माने आम्हाला स्वर्गात जाता येत नाही. कितीही कर्म केले तरी शास्त्र सांगता आम्हाला स्वर्गात जाता येणार नाही. योहानाचा शुभवर्तमानात 14:6 मध्ये काय म्हटलंय? मार्ग, सत्य आणि जीवन. प्रभू काय म्हणत आहे? मीच आहे. कोण आहे मार्ग? प्रभू येशू ख्रिस्त मार्ग आहे. कशाचा मार्ग आहे? हा करेक्ट. कशाचा मार्ग आहे? जीवनाचा मार्ग आहे. मग जर जीवनाचा मार्ग ह्या पवित्र पुस्तकात आहे, जीवनाचा मार्ग त्या पवित्र वचनात आहे, तर ती वचनं वाचायला पाहिजे का उशाला ठेवायला पाहिजे? वाचायला पाहिजे. आपण पाहिलं, तुम्ही नवीन वर्षाला ऐकलं, बायबल कशासाठी करतात लोक? भीती वाटते म्हणून उशाला, पोट दुखतं म्हणून पोटाव, डोकं दुखतं म्हणून डोक्याव. त्याच्यासाठी नाही. कशासाठी आहे? वाचण्यासाठी आहे. त्याचं स्वतःकडे असावं आणि त्यांना ते प्रति दिवशी वाचावं आणि ते चर्चला घेऊन यावं. शास्त्र सांगतं ज्ञान घोषणा करीत नाही का? जो ज्ञानवंत आहे ना त्याचा बोर्ड आपाप नाक्यावर लागतो. पुढे लागतो, नाक्यावर लागतो. काय लिहितात तिथं? SCC ला 99% आलेले. पुढे वाचा काय म्हणते तुम्हाला कळेल. मार्गावरील सुज्ञता गर्जना करीत नाही काय? मार्गावरील उंच वाट्यावर, शिखरावर, चव्हाट्यावर ते उभे असते. ज्ञान कुठे आहे? रस्त्याच्या मार्गावर, चव्हाट्यावर आणि नाक्यावर उभा असतं. मग नाक्यावर जाताना आपण पाहतो, अरे तो कुणाचा पोरगा गड्या? पहिलाच नंबर आला, त्याचा बोर्ड लागलाय बरं का बाहेर. ज्ञानवंताचा बोर्ड लागतो. हुशार. म्हणून शास्त्र सांगतं ज्ञान कुठे आहे? चव्हाट्यावर आहे, नाक्यावर आहे आणि ते वेशी नजीक आहे, नगराच्या तोंडी आहे. प्रवेशद्वाराशी मोठ्याने ओरडून म्हणते, मानवा हो मी तुम्हाला हाक मारित आहे, मानवा हो मी तुम्हाला आवाज देत आहे.
मनुष्य जातीसाठी माझी वाणी आहे. कोण सांगत आहे? ज्ञान. देवाचं पवित्र ज्ञान हे पवित्र वचनात आहे आणि ते ज्ञान आम्हाला साठवलं पाहिजे. ते ज्ञान आम्हाला हुशार करतं आणि जेव्हा ते ज्ञान समजतं तेव्हा आम्हाला देव समजलं जातो. ज्ञान कोणतं आहे असं म्हणजे ते चव्हाट्यावर आहे, शिखरावर आहे, उंचवट्यावर आहे, वेशीवर आहे, नगरात आहे, डोळ्यानं पाहावं तिकडं ज्ञान आहे. फक्त ते आम्हाला काय करायचंय? साठवायचंय. काही लोकांना वाचायला येत नाही परंतु ते अनुभवाने शिकतात. अनुभवाने शिकतात. असं म्हणले अण्णाभाऊ साठे असं म्हणले त्यांना वाचता येत नव्हतं पण त्या रोडच्या पाट्या वाहून वाचून शब्द वाचून शिकले आणि कादंबऱ्या लिहिली. आम्ही ते शिकलो. बाबासाहेब म्हणाले शिका, समृद्ध व्हा आणि संघटित व्हा. शास्त्र सांगतं शिकल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आपण प्रौढ साक्षरता वर्ग येत्या वर्षात राबवणार आहोत. बोला हालेलुया. काय राबवणार आहोत? ज्यांना वाचायला येत नाही त्यांनी शुक्रवारी यायचं आणि शिकायचं. मग 12 पासून प्रत्येक मनुष्य हा उत्कृष्ट बायबल वाचणारा झालाच पाहिजे, कारण त्या वचनाशिवाय वाचल्याशिवाय आम्हाला स्वर्गात जाता येणार नाही. माहीतच नाही आम्हाला. आणखी दुसरी महत्वाची गोष्ट, जे येशूचा जन्म झाला कुठे झाला? बोला, बोलले तर तुम्हाला समजेल. मोबाईल पाहायचा नाही, गडबड करायचं नाही, गोंधळ करायचं नाही, लक्ष द्यायचं. कुठे झाला? हा नाही पण गाव गाव हा म्हणजे थोडक्यात यरूशलेमला नाही का. तर काही कदाचित या वर्षात म्हणा किंवा पुढच्या वर्षात म्हणा माझी अशी इच्छा आहे की आपण यरूशलेमची टूर काढूया, जाऊया. आपण असं म्हणतो आम्ही सहलीला जात नाही, यरूशलेमला कधी जाणार, पण अशक्य काही नाही. लक्षात घ्या. बोला हालेलुया. अशक्य काही नाही. जिथे येशू जन्मला तिथे जाऊन जीवनात मरायच्या अगोदर एकदा तरी पाहून येऊ. खरंच काय आहे? बोलो हालेलुया. जगातले लोक असं म्हणतात चला जन्माला आलो एकदा तरी पायी यात्रेने कुठे जाऊ? पंढरपूरला जाऊ, एकदा तरी शिर्डीला जाऊ. आपण असं म्हणू एकदा तरी इस्रायलला जाऊ. येशूचा जन्म झाला त्या गव्हाणीला पाहू. येशूने त्या रस्त्याने वधस्तंभ व्हायला ते मार्ग पाहू. मी ठरवलं मी जाणार आहे. काही पण हो, पैसे जमा करायला सुरुवात करू. नवीन वर्षामध्ये ठरवलं की काय अवघड नाही. असे कितीतरी पैसे जातात. आजारी पडलो लाखो रुपये जातात, खाण्यापिण्यामध्ये जातात, कपड्यामध्ये जातात. आपण ठरवू की मला देवाच्या भेटीला जायचं आहे, मलाही पाहायचं आहे आणि आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. हे ज्ञान आहे ना, देवाचं ज्ञान आम्हाला सामावून घेता आलं पाहिजे, आमच्या हृदयामध्ये ते साठवलं पाहिजे. हे ज्ञान कोण सांगता येईल? वाचूया स्तोत्रसंहिता पुस्तक अध्याय 19 वचन 1 पासून पुढे वाचा. तुम्हाला पहा काय म्हटलंय? आकाश देवाचा महिमा वर्णन करीत आहे. कोण करीत आहे? आकाश. आता आकाशाकडे जाऊन पहा काय आकाश देवाचा महिमा वर्णन करीत असेल. त्या आकाशाकडे पाहिलं ना, ते पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे चित्र काढते. मग कधी तुम्ही पाहाल तुम्हाला मेंढपाळ दिसतील, काठी घेतलेला देव दिसेल. कधी तुम्ही पाहाल तर असं म्हणलंय स्वर्गरोहण झालेला दिसेल. आकाश त्याच्या पद्धतीने देवाचा महिमा वर्णन करतो. आम्ही मनुष्य आहोत, आम्ही किती विशेष करून देवाचं ज्ञान सामावून देवाला धन्यवाद दिला पाहिजे. पुढे वाचा काय म्हणजे आकाश देवाचा महिमा वर्णन करते. पुढे अंतरिक्ष. अंतरिक्ष म्हणजे आकाश आणि पृथ्वीच्या मध्ये जी पोकळी आहे ती पोकळी देवाचं काय करत आहे? हस्तरेखा, हस्तकला. किती सुंदर परमेश्वराने बनवलं दर्शवित आहे. पुढे पहा दिवस दिवसाला संवाद करतो. आजचा दिवस उद्याच्या दिवसाला सांगत आहे की तुला काय घेऊन यायचंय. आम्हाला माहित आहे का उद्या काय होणार आहे? पण देवाला माहित आहे, त्या दिवसाला माहित आहे काय घेऊन यायचंय. काय म्हटलंय? दिवस दिवसाची संवाद करतो. म्हणजे काय करतो? बोलत आहे. देवाचं ज्ञान त्यांच्याकडे आहे. दिवस दिवसाची संवाद करतो. पुढे रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करते. आता हे रात्र काय ज्ञान प्रगट करत असेल बाबा? विचार करा. काय प्रगट करत असेल? रात्र रात्रीला ज्ञान सांगते. ज्ञान सांगते. ज्ञान काय करते म्हटलंय? घोषणा करत आहे. सुज्ञान काय करत आहे? गर्जना करत आहे. आणि रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करते. पहा दिवसाकडे ज्ञान आहे, रात्रीकडे ज्ञान आहे, पण मनुष्याकडे देवाचं ज्ञान नाही. देव ते घ्यायला तयार, मनुष्य घ्यायला तयार नसतो. देव देण्याकरिता तयार आहे पण मनुष्य घ्यायला तयार नाही. पुढे वाचा. वाचा नाही, शब्द नाही, त्याची वाणी ऐकू येत नाही. पुढे तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमिते. त्याचे शब्द दिगंतरी पोहोचतात. सूर्यासाठी आकाशात त्यानं मंडप घातलाय. पहा काय म्हटले? वाचा नाही,
त्यांना बोलता येत नाही, आम्हाला बोलता येत, म्हणतो हालेलुया, आणि मग येशू मसीह की जय हो आम्ही बोलतो. त्यांना बोलायला येत नाही, पण न बोलता ते देवाचा महिमा करतात. न बोलता लोक म्हणाले पाहिजे की हे प्रभूचे लोक आहेत, बोलो हालेलुया. आम्ही चालण्यानं सुद्धा लोकांना आशीर्वाद प्राप्त झाले पाहिजे. मी मागे तुम्हाला सांगितलं की सुंदर सिंग एका कुटुंबामध्ये प्रार्थनेला जाणार होते आणि ते गेले, दारात उभे राहिले आणि त्या बाळानं पाहिलं आणि ते बाळ परत घरात गेलं आणि त्याने काय सांगितलं, आई आपल्या घरी येशू ख्रिस्त आला आहे, बोला हालेलुया. काय म्हणाल ते बाळ, आपल्या घरी कोण आले, येशू ख्रिस्त. कारण त्या सुंदर सिंग मधून त्यांना येशूचं दर्शन घडत होतं. शास्त्र तेच आम्हाला सांगतं, जरी आम्हाला बोलता येत नाही तरी सुद्धा देव आमच्याद्वारे प्रगट झाला पाहिजे. तो म्हणतो वाचा नाही, शब्द नाही, त्याचे स्वर सर्व पृथ्वी आक्रमिते. बायबल आम्हाला सांगतं देवाचं जेव्हा ज्ञान आमच्याजवळ आहे ना, तेव्हा आमच्या मुखातून सामर्थ्य वाहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाचं ज्ञान आम्हाला सामावून घ्यायचं असतं. ते ज्ञान पवित्र शास्त्रात आहे. ते ज्ञान हा शलमोन राजा शिकवत आहे. ते ज्ञान हे नीतिसूत्रात आहे आणि ते ज्ञान आम्हाला ग्रहण करायचं आहे. 10वें वचन वाचू, काय म्हटलंय, काय म्हटलं, हे ज्ञान हे देवाचं वचन सोन्यापेक्षा 52 कशी सोन्यापेक्षा, हा, आणि मधापेक्षा गोड आहे. काय म्हणतंय, सोन्याच्या राशीपेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा. आपल्याकडे फक्त 24 कॅरेट आहे, किती म्हणतंय, 52 कशी. अत्यंत उत्तम सोन्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे, देवाचं वचन आहे. हे वचन आमचं असलं पाहिजे, आमच्या घरात असलं पाहिजे, आमच्या हृदयावर असलं पाहिजे. आणि मधापेक्षा म्हटलंय, मोहरातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे. काय, देवाचं वचन गोड आहे आणि म्हणून ते वचन आमच्या जवळ असलं पाहिजे. यशाया 55 आणि वचन 1 मध्ये पहा काय म्हटलंय. ते ज्ञान काय करतं, आवाज देते, घोषणा करत आहे, सांगत आहे. हे ज्ञान आम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि ज्यांना ते ज्ञान भेटलं ते जगातले सर्वात श्रीमंत, सर्वात आशीर्वादित, सर्वात मोठे महान लोक होऊन गेले. वाचू आपण यशाया 55 वचन 1. तो म्हणतो, आहो ताणलेल्यानं तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैसा नसलेले तुम्ही या, त्वरा करा, खा, या. हा, पैसा वाचून आणि मोला वाचून द्राक्ष रसाचा आणि दुधाचा सौदा करा. जे अन्न नव्हे त्याकरिता दाम का देता, ज्याने तृप्त होत नाही त्यासाठी श्रम का करिता. तुम्ही माझं लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा. तुमचा जीव उत्तम पदार्थानं सेवन करून संतुष्ट हो. पहा, देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, जेव्हा देवाचं ज्ञान आम्हाला समजतं ना, तेव्हा आम्ही चुकीच्या गोष्टी खात नाही. मी सांगणार नाही, मला तिकडे घेऊन जायचं नाही, पण विषय बदली होऊन जातो. फक्त इतकं सांगायचं आहे की देवाचं वचन सांगतं की आम्ही देवाचं वचन खाल्लं पाहिजे. मग काय म्हटलं प्रभूनं, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे. प्रभूची परीक्षा झाली, शैतान त्याला डोंगरावर घेऊन गेला आणि काय म्हणत आहे की उडीतात डोंगरावर. येशूने त्याला काय म्हटलं, अरे सैताना माझ्याकडून चालता हो, तुझा देव परमेश्वराची परीक्षा पाहू नको. येशूला भूक लागली असं म्हटलंय. सैतानाला काय म्हणतो, काय म्हणाला, हा ह्या दोंड्याच्या भाकरी बनवून खा ना. प्रभू काय त्याला म्हणाला, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. पवित्र शास्त्र सांगतं जीवन देणं हे देवाच्या हातात आहे. म्हणून तो यशामध्ये काय म्हणतो, अहो भुकेल्यानो, अहो तहानेल्यानो तुम्ही देवाकडे या. आम्ही देवाच्या वचनाकरिता भूक लागली पाहिजे. कशाची भूक असली पाहिजे आम्हाला, देवाच्या वचनाची. जेव्हा देवाचं वचन आम्ही ग्रहण करतो तेव्हा आम्ही सार्वकालिक जीवनात जाणार आहोत, तेव्हा आम्ही अनंतकालिक जीवनात जाणार आहोत, तेव्हा आम्हाला स्वर्गाचा मार्ग भेटणार आहे. येशूने पुष्कळ संदेश दिले पण फक्त 100 स्त्रीला समजलं. बोला हालेलुया. येशूने पहिला चमत्कार केला, तो काना गावात गेला, तिथे द्राक्षरस संपला, लोक गडबडू लागले. येशूची आई मरियाबाई त्याला म्हणते की द्राक्षरस संपला आहे. तो काय म्हणतो, बाई
तुझा माझा काय संबंध? अजून माझी वेळ आली नाही, माझा समय आला नाही, तरी जा आणि पाण्याने ते कुंड भरायला सांगा. ती काय सांगते? बाबांनो, हा जे सांगत आहे तसंच करा, बदल काय करू नका. ते म्हणत पाण्याने कुंड भरल्याने कुठं द्राक्षरस होणार आहे का? असं म्हटलं असते, झाला असता का चमत्कार? नाही. आम्ही असं म्हणू, पवित्र शास्त्र वाचल्यानं कोणी स्वर्गात जाईल का? असं म्हणला एखादा मनुष्य, त्याच्या जीवनात चमत्कार होतील का? नाही. मग प्रश्न लोकांच्या समोर आहे की बाबा रे, जर येशू चमत्कार करतो, येशू रोग बरे करतो, येशू आजार बरे करतो, मग हॉस्पिटल का? मलाही प्रश्न पडतो, का नाही होत? होईल पाहिजे का नाही? पण काय म्हटलंय? विश्वास ठेव, मग देवाचा गौरव अशी. बोला हालेलुया, मोठे बोला हालेलुया. आपण या उपासना मंदिरात बसणारा हर एक मनुष्य देवाच्या राज्यात जाऊ असं मुळीच नाही. काय म्हटलंय? जो विश्वास ठेवेल तोच जाईल. बाकीचे अनंतकाली यातनाच्या ठिकाणं कोण जाईल मला नाही सांगता येत, पण मला फक्त इतकं सांगायचं आहे, आम्हाला काय करायचं आहे? विश्वास ठेवायचा आहे. मग त्यानं सांगितलं, जा आणि द्राक्षकुंड पाण्याने भरून टाका. ते पाण्याने भरले आणि त्याने सांगितलं, जा आता वाढा, आणि त्याने वाढायला सुरुवात केली. काही शंका बाळगली नाही. हे त्याच्यावर स्त्रीला कळलं की कोणी एक संदेश आहे, तो चमत्कार करतो आणि त्याच्याकडे जीवनाचं पाणी आहे. ती म्हणाली की तुम्ही जे पाणी दिलंय मला पुन्हा ताण लागणार नाही, मी आता पुन्हा विहिरीवर येणार नाही. शास्त्र सांगतो येशू समजल्याच्या नंतर आम्हाला पाप टाकून दिलं पाहिजे. बोला हालेलुया. येशूचं ज्ञान समजल्यानंतर आम्ही वाईट सोडून दिलं पाहिजे. जर तसं त्या वाईटला कवटाळून बसला आहो, तसं त्या पापाला कवटाळून बसला आहो, कधीच आमच्या जीवनात चमत्कार होणार नाही, कधीच येशू आम्हाला दिसणार नाही, कधी ते तारण आम्हाला कळणार नाही. किती वेळेस वचन वाचलं तरी ते आम्हाला समजणार नाही, कारण आम्ही कोणाला मिठी मारली आहे? पापाला मिठी मारून ठेवली आहे. दोन भुंगे ज्याला आपण म्हणतो, माहित आहेत का भुंगे? ते फुलांवर बसतात आणि मध मध घेतात. ते दोन भुंगे होते आणि ते दोन भुंगे मित्र होते आणि ते नेहमी त्या फुलांचा रस खायचे. त्यांना आणखी एक त्यांच्यासारखा मित्र भेटला. तो काय करत होता? तुम्ही गावाला पाहिलं असेल, जेव्हा डोंगरावर तुम्ही जाताना जनावर चालायला तेव्हा ते दिसतात. ते काय करतात? शेणाची गोळी करतात, त्याला ढकलत ढकलत चालतात त्यांच्या घरापर्यंत. पाहिलं का? तो शेणाची गोळी ढकलणारा भुंगा त्यांना दिसला आणि ते त्याला काय म्हणाले की बाबा रे, काय शेण खातो, काय स्वाद आहे, तो आमच्या बरोबर चल, आम्ही दोघं किती सुंदर आहोत आणि किती सुंदर फुलांचा स्वाद घेतो, तू पण चल. तो पण त्यांच्या बरोबर निघाला आणि ते शेण टाकून दिलं, निघाला आणि तो त्या फुलांचा रस घेऊ लागला. पण तुम्ही फुलांचा रस घेतोय, पण मला वास तर शेणाचाच येतोय. बोला हालेलुया. वास कशाचा येतोय? शेणाचाच येतोय. असं कसं होईल? आम्हाला तर मध येतोय, फुलाचा सुगंध येतोय, तुला शेणाचा वास कसा येतोय? एक दिवस झाला, 2 दिवस जावतो म्हणाला, अहो तो वासच गेला नाही मला, कसा तो शेणाचा वास आहे? एकदम त्याला काय म्हणाला, जरा तुझं तोंड दाखव. त्याने तोंड दाखवलं, तुम्हाला शेण तोंडातच ठेवलंस. बोला हालेलुया. शेण कुठे ठेवलंस? तोंडातच ठेवलंस आणि वास फुलांचा रस घेतोस, मग तुला स्वाद कशात येईल? शेणाचाच येईल. आम्ही प्रभूकडे जातो पण तसंच तोंडात ठेवतो आणि प्रभू भोजन घेतो. कारण होईल का? आमच्याकडे तसं कोण नाही. मला आनंद वाटतो. बोला हालेलुया. बोला हालेलुया. जोपर्यंत पाप ज्याला म्हटलं, जे माझ्या हृदयाला सांगत आहे की पाप आहे, माझ्या मनाला सांगत आहे की वाईट आहे, माझ्या मनाला सांगत आहे की चांगलं नाही, हे ज्ञान मला सांगत आहे की देवापासून मला दूर नेणार, हे मला टाकलं पाहिजे. टाकत नाही तोपर्यंत देवाचं वचन कानाला मधुर लागत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणालो मागे, सगळ्यात पहिली गोष्ट देव समजण्यासाठी राग सोडावा लागतो. मला कधी कधी लोक असं म्हणतात की किती काय काय लोक म्हणतात, तुम्ही का नाही काय उत्तर देत? म्हणतो उत्तर देणं माझं काम नाही, ते परमेश्वराचं काम आहे. बोलो हालेलुया. ड्रायव्हिंग करताना पण हा विषय कधी कधी होतो. शेजारचे जाणार येणार रिक्षावाले त्रास देतात. एक दिवस एक जण उतरला आणि असं बोलून जोर जोरात मारायला लागला. त्याला पुढे जायचं होतं, जायला जागा नव्हती, त्याला मी जागा नाही देऊ शकलो. तो उतरला बाईक करून. मला बाकीचे म्हणतात त्याला काहीतरी म्हणलं, त्याला म्हणून काय होणार आहे? ते म्हणलं की तुम्ही इतकं कोण कसं काय राहू शकतो? तो इतका चिडला, तुम्ही एकदम आनंदात. मी म्हणलं की मी त्याच्या त्रासामुळे मी कशाला त्रास येतो? त्याला काय करायचं करू द्या, तो वाजवून जाईल. मला काय म्हणायचं आहे की नेहमी आम्ही प्रभूचं वचन शिकण्याकरिता कूल राहिलं पाहिजे. मी तुम्हाला त्या पालकाने पण सांगितलं मला की फक्त काय शिका, काय शिका? सॉरी म्हणायला शिका. बोला हालेलुया. बायकोनं नवऱ्याला फक्त काय शिका? म्हणायला शिका, सॉरी अहो आत्ता करते, लगेच करते, लगेच बसा, लगेच गरम गरम करते, त्याचा राग लगेच शांत होतो. बायकोनं नाही केलं,
काहीच म्हणू नका. तिला म्हणा थकले असेल तर दिवसभर का म्हणा हरकत नाही, 5 मिनिटात कर, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही आल्याबरोबर सुरू केला, काय दिवसभर केलं, ह्याव चाव चाव चाव, सगळा दिवस खराब होती. म्हणते मी मर कष्ट करते, पण माझ्या कष्टाची याला काहीच किंमत नाही. काय म्हणायचं आहे? शास्त्र सांगतं आम्हाला जेव्हा देवाचं ज्ञान प्रगट होतो तेव्हा आम्हाला देवाचा स्वाद येऊ लागतो. मग त्या किड्याने काय केलं, त्याच्या तोंडातलं शेण काढलं, टाकून दिलं, मला आता गुळणा कर पाण्याला. गुळणा केला आणि मग मला चल आता फुलावर, आणि मग ते गुलाबाच्या फुलावर जाऊन रस घेऊ लागली. मग तो म्हणतो अरे वा, खरंच हो, किती सुंदर स्वाद आहे. तसंच आहे देवाचं वचन. कधी समजतं? घरात प्रार्थना काम करू कधी लागते, आजार कधी जातात, जेव्हा सगळं आम्ही टाकून देतो वाईट, पहिला राग सोडतो, हेवा सोडतो, सगळं सोडतो आणि प्रार्थना करायला बसतो. देव आपापून करतो. हेवा कधी करतो आपण? भिकाऱ्याचा हेवा करतो. त्याला पण हा काय भिकारी आहे, मी तसा असतो तर हेवा करतो का आपण? जेव्हा कोणीतरी आमचा हेवा करताना लक्षात ठेवायचं की आम्ही त्याच्यापेक्षा कसे आहोत, मोठे आहोत. काही कोणी हेवा करत असताना त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कर बाबा, मी अधिक पुढे आणि पुढे जात आहे. शास्त्र सांगतं आम्हाला देव समजल्याच्या नंतर परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. मुक्ती मिशन केडगाव बरेचशा लोकांनी पाहिलं, बऱ्याचशा लोकांनी नाही पाहिलं. जसं इस्रायल आहे ना, इस्रायलात जाण्याची इच्छा आहे, तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईच्या जवळ मुक्ती मिशन आहे, पुण्यालाच आहे. एकदा तरी असं म्हणेल मी मंडळीने जाऊन पाहावं. पंडित रमाबाई ज्यांना पंडित ही पदवी दिली त्या ब्राह्मण समाजाच्या होत्या, आणि असं म्हटलंय की सन 23 एप्रिल 1858 त्यांचा जन्म झाला. आणि त्या काळामध्ये सतीची चाल होती, कठीण परिस्थिती होती, इंग्रजांची सत्ता होती, इंग्रज भारतातून चालले होते आणि कठीण काळामध्ये त्यांचं जीवन जगत होत्या. त्या कठीण काळामध्ये त्यांना अनेक वाईट प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. त्यांची वडील वारली, आई वारली, आणि मग त्यांनी ठरवलं की देवाचा शोध घ्यायचा. ब्राह्मण समाजातल्या होत्या आणि देवाचा शोध घेण्यासाठी त्या निघाल्या. त्यांच्या भावाला घेऊन, असं म्हणले श्रीनिवास त्यांच्या भावाचं नाव आहे, त्या श्रीनिवासला घेऊन निघाल्या आणि संपूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण केलं. 22 वर्षाचा असताना त्यांचं एका वकिलाबरोबर लग्न झालं. 2च वर्षानं ते वकील पण वारले आणि त्यांना सुद्धा त्यांचा समाज म्हणला की आता तुम्हाला काय केलं पाहिजे, सती गेलं पाहिजे. त्यांची सगळी हिस्ट्री त्यांच्या पुस्तकात आहे. त्या स्त्रीनं देवाचं पवित्र शास्त्र लिहिलं. बोला हालेलुया. सगळ्यात उत्कृष्ट भाषा आहे त्या बायबलची. आपल्याकडे मम्मी होती, ते मम्मी वाचायच्या, त्यांच्याकडे पंडित रमाबाईचं भाषण दुसरं नव्हतं. मला आठवण येते कधी कधी तिथं बसायच्या आणि त्यांचं बायबल काढून वाचायच्या. शाळा नाही शिकल्या पण तर सुद्धा त्या वाचायच्या. ह्या पंडित रमाबाईचं भाषांतर करण्यासाठी, बायबल लिहिण्यासाठी त्यांना पुष्कळ श्रमाला, कष्टाला तोंड द्यावं लागलं. त्यांना जेव्हा ख्रिस्त समजला, त्यांचं परिवर्तन झालं, त्यांचा बदल झाला, त्यांना सरकारनं ही पदवी दिली आहे. पंडित ही पदवी त्यांना कोण दिली आहे? सरकारनं. त्यांचं नाव नाही ते. असं म्हटलं की त्यांचं जे नाव आहे ना ते रमाबाई डोंगरे असं नाव आहे त्यांचं, पण त्यांना पंडित ही काय दिली? पदवी दिली. त्यांना सरस्वती सुद्धा त्यांना पदवी दिली. ती हुशार होती, सुंदर होती, गायक होती. देवाचं ज्ञान जेव्हा त्यांना समजलं तेव्हा असं म्हटलं की त्यांनी फार मोठं प्रभूचं काम केलं. अनाथ आणि विधवांच्यासाठी मोठा आश्रम सुरू केला. आंधळ्यांसाठी त्यात गुगलवर पण आहे, मोबाईलवर पण आहे. तुम्ही पंडित रमाबाई मुक्ती मिशन केडगाव टाकलं ना, सगळी माहिती तुम्हाला मिळेल. अनेक ठिकाणी त्यांनी काम केलं. पण मला सांगायचं की आजही त्या आंधळी लोक रमाबाईच्या द्वारे पाहतात येशूला. आंधळी लोक देवाची स्तुती करतात. आंधळी लोक, त्यांचा असा मोठा ग्रुप आहे. चाव्यांचा गुच्छ फेकून द्या, एकत्र करा, ते बरोबर त्यांची चावी घेतील, त्यांचं रूम जाऊन उघडतील. एकदा जर तुम्ही भेटलात ना, त्यांना सांगा, फक्त त्यांच्याबरोबर बोला आणि सांगा की मी आलोय, फक्त बोला. त्या लगेच सांगा हा 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 तुम्ही ठोंबरे पाळक आहात. इतकी मेमरी चांगली. बोला हालेलुया. आपण रोज भेटतो का? नाही, मी त्यांना एकदा 2 तास भेटलो. पण आता पण जरी गेलो ना, त्यांना म्हणाल ना मावशी जरा माझं नाव सांगा, हा हा ते म्हणणार मुंबईचे आले पाहुणे, आले पाहुणे आले, लगेच सांगतात. ठोंबरे पाळकात ते सांगणार. मला काय सांगायचं आहे की महान काम त्या स्त्रीने केलं. केव्हा? जेव्हा देवाचं ज्ञान त्यांना प्रगट झालं, ख्रिस्त समजला, जीवन बदललं पाहिजे. जीवन काय झालं पाहिजे? बदललं पाहिजे. सतीची चाल मला सांगायला तितका वेळ नाही. त्या ब्राह्मण समाजात त्या ब्राह्मण समाज अत्यंत क्रूर रीतीने वागत होता. मागे मी तुम्हाला 7व्या 6व्या अध्यायामध्ये बोललो, अत्यंत क्रूर. पण ह्या त्याच समाजातून आहेत, परंतु त्यांनी समाज बदलवला.
बदल झाला पाहिजे. सतीची चाल माहीत आहे सर्वांना, तुम्ही ऐकलं असेल, शाळेमध्ये वाचलं असेल. 80 वर्षाचा जरी पुरुष असेल तर तिथं लग्न व्हायचं 12-13 वर्षाच्या मुलीशी, आणि तो जर मेला 2-3 महिन्यांनी वर्षानं तर लगेच तिला जिवंतपणे काय करायचं, नवऱ्याची उशी घेऊन बसायचं. म्हणजे तिने बसायचं मांडी घालून, त्याचं डोकं ठेवायचं आपल्या पायावरती, सरण रचायचं आणि लोकांनी काडी लावून द्यायची आणि तिनं जिवंत जळायचं. इतकं कठीण चाल होती सतीची. ही चाल बंद करण्यासाठी त्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे. पवित्र शास्त्र सांगतं की त्यांनी फार मोठं काम केलं. सगळ्यात मोठं काम केलं की बायबलचं त्यांनी काय केलं, भाषांतर केलं. मला सांगायचं आहे की देव समजल्यानंतर बदल हा झालाच पाहिजे. एकदा जा, तुम्ही भेट द्या, तुम्ही पहा त्यांचं काम. मला जास्त सांगायला नको, तुम्ही स्वतः जाऊन पहा की काय काय काम केलं, कसं कसं काम आहे. त्या ठिकाणी गेलं अत्यंत शिस्तबद्ध आहे. जर त्या वेळेत तुम्ही आलात तरच तुम्हाला जेवण मिळेल, नाही तर नाही, मग उपास राहायचं. तुम्ही जर त्या वेळेला आलात तरच आत येत नाही तर बाहेरच थांबायचं. सगळं काही रोजच्या रोज शिस्तबद्ध होतं. आणि भारतात पहिल्यांदा पवित्र आत्मा तिथेच उतरला. बोला हालेलुया, मोठे मोठे हालेलुया. पवित्र आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी जसा उतरला आणि अग्नीच्या जिभा जशा लोकांनी पाहिल्या पवित्र शास्त्रात वाचतो, तशीच घटना महाराष्ट्रामध्ये, तशीच घटना पुण्यामध्ये मुक्ती मिशनला घडली. लोकांनी ती पाहिली. पवित्र आत्मा त्या ठिकाणी उतरला कारण प्रभूला भेटण्याची त्यांना काय होती, इच्छा होती. एक मोठं काम त्यांचं आहे, फार मोठं काम आहे. मला कोणत्या शब्दामध्ये सांगता येणार नाही. मला फक्त इतकंच सांगायचं आहे, देव भेटल्यानंतर मनुष्य लहान राहत नाही, तो विशाल अंतःकरणाचा होतो. त्याचं सर्व काही परमेश्वराचं होतं. दुसरा व्यक्ती आहे विल्यम कॅरी, ज्याला प्रभू समजला, त्यानं ठरवलं, तो भारतात आला. मोची होता, तो चपला शिवून काम करायचा. त्यानं सुद्धा भाषांतर केलं. कर्नाटकमध्येच होता, त्यानं सुद्धा भाषांतर केलं बायबलचं. भाषांतर करत असताना त्याला फार मोठमोठ्या संकटांना सामोरे जावं लागलं. लेकर मेले, पत्नी वेडी झाली, पण तो घाबर नाही. आता बायको वेडी झाली, आपण काय करणार, देवाला पण सोडून देणार, सगळं करणार. मग लगेच थोडासा काय त्रास झाला का लगेच बांधणं करायला, शिवाय द्यायला, मारामारी करायला तयार होतो, सगळं सोडून देतो तो. त्याच्यावर इतकं संकट आलं, बायको सुद्धा वेडी झाली, बायको पण त्रास देऊ लागली. बायकोला बंद करून ठेवायचा आणि बायबलचं भाषांतर करायचं. भाषांतर करून झालं, विरोधकांनी त्याची प्रेस जाळून टाकली. मग काय करायचं होतं, हारून जायचं. लगेच त्यांनी परत सुरू केलं. बायबल सांगतोय जेव्हा देव समजतो ना, पूर्णपणे बदल होतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की देवाचं ज्ञान प्रगट झाल्याशिवाय आम्हाला मोठं होता येत नाही, आम्हाला देव समजत नाही. काय म्हटलंय, 52 कशी सोन्यापेक्षा ते उत्तम आहे, 52 कशी सोन्यापेक्षा ते मोठं आहे. एक मनुष्य लहानपणी, एक विद्यार्थी होता, तो शाळेत जायचा, दिवसभर शाळेत बसायचा. पहिलेला गेला, दुसरीला गेला असेल, शाळेत जायचा, घरी यायचा, शाळेत जायचा, घरी यायचा. प्रगती काही नाही. शाळेतले लोक कंटाळले. एक दिवस एक पत्र हेडमास्टरने लिहिलं, त्याला मोहर बंद केलं आणि सांगितलं, बाळा हे जाऊन मम्मीला दे. ते पत्र घेतलं आईने, पत्र वाचलं, बाळाकडे पाहून काय नाही म्हणाली. ते पत्र बंद केलं, ठेवून दिलं आणि म्हणाले की बाळा आता उद्यापासून शाळेत जायचं नाही, मी तुला शिकवेन. आणि मग आई त्याला शिकवू लागली. शिक्षणाच्या अगोदर ती म्हणाली, देवा माझं लेकरू मी तुझ्या हातात देत आहे, त्याच्यासाठी मी प्रार्थना करते. तुझं वचन मला सांगतं, जो ज्ञानाने उन्हा असेल त्याने वचकड्याने मागावं. मी माझ्या लेकराकरिता ज्ञान मागते. आम्ही काय करतो, थोडा जरी शाळेतून फोन आला किंवा थोडं जरी काही वातावरण लेकराला झोपटून काढतो, तो येत नाही, त्याला मारा आणि त्याला बोलतो, त्याला काय काय करतो. तिने विचार केला की काय होतंय नक्की पाहू. आणि असं म्हटलंय की त्याच बाळानं पुढे हे बल्ब तयार केले. आज जे प्रकाशात बसतो ना आपण, हे त्याच्यामुळे. बोलो हालेलुया. त्याच्या आईची प्रार्थना, ती म्हणाल देवा ज्ञान देणारा कोण आहे, तू आहे. तिने शाळा नाही शिकवली, घरात शिकवलं त्याला. तो पुढे शास्त्रज्ञ झाला आणि त्यानं बल्बचा शोध लावला. हे लाईटीपासून प्रकाश कसा मिळेल, बल्बचा शोध लावला. त्याचं नाव आहे थॉमस एडिसन. बोलो हालेलुया. थॉमस एडिसन, ज्यानं बल्बचा शोध लावला, त्याला परमेश्वरानं ज्ञान पुरवलं. बायबल काय सांगतं, जर कोणी ज्ञानानं उन्हा आहे त्यानं मजकडी यावं, काय करावं, मागावं. आम्ही परमेश्वराला म्हटलं पाहिजे, देवा तुझं ज्ञान मला दे, कारण तुझ्या ज्ञानानं हे भरला जाऊ दे. शास्त्र काय सांगतं पहा, की माझ्या लोकांचा ज्ञाना अभावे नाश होत आहे. देवाचं ज्ञान नाही आणि म्हणून लोकांचा नाश होते. होशेचं पुस्तक आणि त्याचा असं म्हटलंय 4 अध्याय 6 मध्ये म्हटलंय की ज्ञाना अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. देवाचे ज्ञान, देवाचं तारण, देवाचं समर्पण, देवाचं सामर्थ्य, त्याच्यापासून लोक पुष्कळ दूर आहेत.
तुम्ही करित मध्ये जेव्हा वाचाल, पहिले करित अध्याय 1, 19, 20 आणि 27 वचन वाचले तर तुम्हाला पाहायला मिळेल की देवाचं ज्ञान काय शिकते, काय सांगत आहे. आणि हे ज्ञान फक्त आणि फक्त देवाच्या वचनात आहे. म्हणून या वर्षात निर्णय करा की घरातला हर एक मनुष्य देवाचं वचन वाचून काय होईल, संपवेल. बोला हालेलुया. असं म्हणा, मी देवाचं वचन वाचून संपवेल. जर खरंच संपवणार असेल तर म्हणा, कारण देव ऐकत आहे. देवाशी लबाडी करू नका. लबाडी केल्यावर काय होतं त्याचे परिणाम मी तुम्हाला आता सांगणार नाही. तुम्ही करणार असेल तर म्हणा, नसेल करणार तर काय होऊ नका. शास्त्र आम्हाला वाचून काय करायचं आहे, संपवायचं आहे. 8वा अध्याय आम्ही संपवला. माझा विश्वास आहे की तुम्हाला समजलं असेल. देवाचं ज्ञान तुम्हाला प्रत्येकाला प्राप्त हो. कारण ज्ञान काय म्हटलंय, चव्हाट्यावर गर्जना करत आहे. ज्ञान काय म्हटलं, आरोळी मारत आहे. ज्ञान आम्हाला सांगत आहे. देव आम्हाला आशीर्वादित करो.